रक्षाबंधनावर अनोखा निषेध. रक्षाबंधनाच्या दिवशी धामणगाव शहरात सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकरी आत्महत्यांचा तीव्र निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळी राखी बांधून श्रद्धांजली अर्पण केली. ही राखी नाही, ही शेतकरी मातांच्या वेदनेची काळी गाठ आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांच्या आदेशाने अमरावती जिल्हा प्रमुख प्रवीण हेंडवे, धामणगाव तालुका प्रमुख सुरेश गथांडे यांच्या नेतृत्वात आज धामणगाव रेल्वे येथील शास्त्री चौक येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळी राखी बांधून शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करून शेतकऱ्यांचा सातबारा लवकरात लवकर कोरा करावा या मागणीसाठी महाराष्ट्रात होत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून धामणगाव रेल्वे येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाकरता तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज रक्षाबंधन हा महाराष्ट्रातील सगळ्यात पवित्र सण आहे. या सणाच्या माध्यमातून भाऊ भावाला बहीण राखी बांधते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सगळे बहिणी हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांना राखी बांधून हा संदेश देऊ इच्छिते की संपूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत देशात 6.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तुम्ही निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो. संपूर्ण भारतातला सर्वात पवित्र सण म्हणजे रक्षाबंधनचा सण. हे जे एक भावाचं आणि बहिणीचं जे अतूट नातं आहे, या रक्षाबंधनाच्या मार्फत आणखी घट्ट होण्यासाठी हा सण आपल्या संपूर्ण भारतात राबवला जातो. पण आज देशाचे पंतप्रधान व देशाचे मुख्यमंत्री हे जेव्हा या सणाचं औचित्य साधून ज्या आज आमच्या लाडक्या बहिणी आहे, यांनी ज्या म्हटलं की लाडक्या बहिणी, त्या लाडक्या बहिणीच्या मार्फत त्यांना एक संदेश देण्यासाठी आम्ही आज इथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्फत हे आंदोलन ठेवलेलं आहे की आज तुम्ही ज्या लाडक्या बहिणी करता, त्या लाडक्या बहिणीचं जे कुंकू आज पुसल्या जाऊन राहिलं, ते कुंकू कुठेतरी तुम्ही लाडका भाऊ म्हणून वाचवण्यासाठी प्रयत्न करा. आमची काय मागणी खूप मोठी नाही, म्हणजे मुळात आमची मागणीच नाही आहे. तुम्ही सत्तेत येण्याच्या पहिले सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू. पण सत्तेत आल्यानंतर आज जवळपास 1 वर्षाचा कालावधी खतम होऊन राहिला, पण तुम्ही या कर्जमाफीच्या बाऱ्यात एक शब्दही बोलायला तयार नाही आहे. जेव्हा बच्चूभाऊ यांनी मुजरे येथे आंदोलन केलं, तर त्या आंदोलनाची भेट देण्यासाठी सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले. त्यांनी सांगितलं की आम्ही समिती गठीत करू. व आज त्यांनी जेव्हा मुर्शीला कार्यक्रमासाठी आले, तेव्हा त्यांनी म्हटलं की बच्चूभाऊ यांनी नौटंकी केली. आम्ही तुम्हाला एक सांगतो की बच्चूभाऊ 7 दिवस उपाशी राहिले, तुम्ही फक्त 2 दिवस या शेतकऱ्यासाठी उपाशी राहून दाखवा, आम्ही तुम्हाला मानू. आज मला सांगा, शेतकरी विरोधी जे धोरण आहे, आज शेतकऱ्यांच्या मालाला जेव्हा शेतकऱ्यांचा माल निघते तेव्हा कापसाला भाव 6 ते 7 हजार रुपये राहते. शेतकऱ्यांचं जेव्हा सोयाबीन निघते तेव्हा त्या सोयाबीनला 3 ते 4 हजार रुपये. आज शेतकऱ्यांपाशी सोयाबीन नाही, पण आज सोयाबीनचे भाव हे 5 हजाराच्या जवळपास गेलेले आहे. मला सांगा, जेव्हा शेतकऱ्यांचा माल निघते तेव्हा हे सोयाबीनचे भाव 2 ते 3 हजारावर येऊन टिकते. कसा शेतकरी जगेल? आणि ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता, ह्या सर्व शेतकऱ्यांच्याच मुली आहे, शेतकऱ्यांच्याच बहिणी आहे आणि शेतकऱ्यांच्याच पत्नी आहे. आज ज्यांचं कुठंतरी तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता, त्या लाडक्या बहिणीचं कुंकू वाचवण्याचं व त्यांचा प्रपंच हा व्यवस्थित चालवण्यासाठी कुठेतरी आज ठोस निर्णय तुम्ही घेऊन शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा व त्याचबरोबर शेतमालाला हमीभाव द्या. तुम्ही जे शेतकऱ्या ज्या तुम्ही महिला भगिनींना म्हटलं होतं सत्तेच्या आधी की आम्ही तुम्हाला 2100 रुपये महिना करू, आज तुम्ही 2100 रुपये महिना तर केलाच नाही. त्या बाबतीत एकाही लाडक्या बहिणीनं म्हटलं नाही की आम्हाला 2100 रुपये महिना द्या. पण त्या लाडक्या बहिणीचं आज म्हणणं आहे की आम्हाला जो 1500 रुपये महिना आहे तोच द्या, पण आमच्या शेतकरी भावाचं, आमच्या वडिलांचं, आमच्या मुलाचं संपूर्ण कर्ज माफ करा व आमच्या मालाला हमीभाव द्या. बस एवढीच त्यांची मागणी आहे. आज ह्याच औचित्य साधून आम्ही आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे चित्र लावून त्यांच्या हाताला आम्ही काळ्या राख्या बांधून या सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यांनी आता तरी कुठे या लाडक्या बहिणीच्या मार्फत संदेश घेऊन कुठेतरी कर्जमाफी व शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्या, बस एवढीच आमची विनंती.